गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम टू द CK फॅमिली डायरीज. आणि हा आहे माझा नेक्स्ट ब्लॉग. आणि याच्या पुढचा जो ब्लॉग असणार आहे तो असणार आहे सरप्राईज ब्लॉग सगळ्यांसाठी. सो प्लीज सगळ्यांनी नक्की बघा आणि कसा वाटतो ते मला प्लीज नक्की सांगा. मी नवीन काहीतरी ट्राय करते आहे. तर आणि अशी झाली होती आमची मॉर्निंग सुरू. समर्था उठली होती आणि बाहेर आली होती. मी रांगोळी काढत होते तर माझ्या हातातून तिने ते रांगोळीचं घेतलं आणि खेळत बसली. आणि तिला थोडं जरी ओरडलं की असं तोंड करते, नाटकं करून दाखवते मला. हे बघा कशी रुचली. तर असे काहीतरी तिचे कुटाणे चालू असतात नेहमीच. आणि आणि इथे आम्ही फ्रेश झालो होतो आणि मी तिला कोमट पाणी पाजत होते. तिचं जरा डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब झालं आहे, त्याच्यामुळे मी तिला कोमट पाणी पाजते सकाळ सकाळी. आणि तिच्यासोबतचे प्रत्येक क्षण मला जगायला खूप आवडतात, कारण हेच ते वय असतं जेव्हा आपण त्यांच्यासोबत खेळू शकतो. आणि त्याच्यामुळे मी एक काम कमी करते आणि तिच्यासोबतचे क्षण मी पहिले एन्जॉय करते, कारण काम नंतर करता येतं आणि त्यांचं हे वय काय परत येत नाही त्यामुळे. आणि इथे मी समर्थाला छानपैकी खाऊ करत होते. ती रोज दूधच पिते, पण कधी कधी मी तिला असा दुधातला खाऊ करून देत असते, कारण मग 1-1.5 तास ती जरा निवांत राहते आणि मलासुद्धा काम करून देते. कारण पोट शांत असलं की मग शांतपणे खेळते ती आणि माझं पण काम होऊन जातं. त्यामुळे मी तिला सकाळ सकाळी भरपूर खाऊ घालत असते. आणि इथे चालू होती माझी स्वयंपाकाची तयारी. आज मी करणार होते पालकाचं वरण. खूप सगळ्यांनाच आवडतं. आणि इथे समर्थाचे पप्पा आले होते लुडबुड करायला मध्ये. त्यांना माहीतच नव्हतं की कॅमेरा चालू आहे. तर त्यांचं चालू होतं काहीतरी, पण मी इथे भाज्या कटिंग करून घेत होते. आणि इथे मी डाळ कुकरला लावत होते. मसुराची डाळ घेतली आहे तुमच्या प्रमाणानुसार. आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी आणि त्यात 1 टोमॅटो चिरून घेतला आणि चिरून घेतलेला पालक. आणि पालक पौष्टिक असतो आपल्या खाण्यासाठी. तर त्यासाठी मी असं काहीतरी ट्रिक केली आहे खाण्यासाठी. त्याने चव पण छान लागते वरणाला. आणि इथे मी थोडंसं तेल घेतलं त्यात आणि थोडीशी हळद. तेल यासाठी घेतलं कारण मग डाळ मऊसूत शिजते, अशी जाडसर राहत नाही त्यामुळे. तर थोडीशी हळद घेतली आणि आता मी हे थोडंसं जरा बोटाने इकडे तिकडे करते, म्हणजे सगळीकडे मग मिक्स होतं ते आणि डाळ छान शिजते. आणि मी आता कुकर लावून घेतला आणि 2 ते 3 शिट्ट्यामध्ये होऊन जातं. आणि इथे मी पोळ्या करून घेत होते तोपर्यंत, जोपर्यंत माझं वरण शिजते तोपर्यंत. कारण समर्थाच्या पप्पांना आणि आमच्या पप्पांना जायचं असतं लवकर ऑफिसला. त्यामुळे मग सकाळी छानपैकी नाश्ता झाला की मग डायरेक्ट दुपारी जातात ते, म्हणून मग सकाळी लवकर स्वयंपाक करून घेत असते. आणि मग समर्थासोबत पण थोडा वेळ भेटतो. आणि इथे समर्थाचे पप्पा आले होते मध्ये लुडबुड करायला. त्यांना कॅमेरामध्ये दिसायचं होतं वाटतं त्यामुळे. तर असं काहीतरी त्यांचं चालू होतं काही ना काहीतरी करणं. आणि इथे आपली डाळ बघा किती छानपैकी शिजली आहे मस्तपैकी. कुठेच असं काही राहिलं नाही, चांगली गाळ शिजली आहे. आणि मी इथे समर्थासाठी वेगळं वरण काढून घेतलं होतं, कारण ती तिखट अजून काही एवढं खात नाही. त्याच्यामुळे मग तिच्यासाठी मी हे तिखट वरण वेगळं काढते आणि फिक्कं वेगळं काढते. तर हळद आणि थोडंसं मीठ त्यात टाकून मी असं पातळसर नाही का, असं पातळसर वरण मी करून घेतलं तिच्यासाठी. आणि पातळच खाते ती. आणि इथे थोडासा मसाला करून घेतला, मिरच्या, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. मिरच्या तुमच्या तिखटाच्या प्रमाणे तुम्ही टाकू शकता. आणि मिक्सरला फिरून घेतलं मी. आणि इथे मसाला वाटला, कढीपत्ता आणि लसूण चिरून घेतला. आता इथे मी फोडणीची तयारी करून घेतली. पातेल्यामध्ये तेल घेतलं आणि तेल थोडंसं तापलं की मग त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची. आणि जिरे असे तडतडायला लागले की त्यात लगेच कढीपत्ता टाकून घ्यायचा. आणि कढीपत्ता टाकल्यानंतर लगेचच चिरलेला लसूण टाकून घ्यायचं, म्हणजे छानपैकी असं तडका बसतो त्याला गरम गरम तेलामध्ये. आणि थोडंसं चमच्याने इकडे तिकडे करून घ्यायचं थोडंसं. आणि मग लगेच त्यात मसाला टाकून घ्यायचा आपल्या वाटल्याला. तुमच्या तिखटानुसार तुम्ही घेऊ शकता. आणि
असा परतून घ्यायचा थोडासा लालसर होईस्तोवर. इथे मला थोडंसं जरा तेल कमी वाटलं, थोडासा जरा कोरडा झाला मसाला, त्याच्यामुळे मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलं आणि मग अजून थोडंसं असं परतून घेतलं. थोडंसं लालसर होईस्तोवर परतून घ्यायचं त्याला आणि मग नंतर थोडीशी चिमूटभर अशी हळद टाकून घेतली त्यात. त्यामुळे थोडासा रंग पण छान येतो वरणाला. आणि मग लगेचच आपलं वरण टाकून घ्यायचं त्यात आणि तुम्हाला जसं लागतं तसं घट्ट पातळ तशाप्रमाणे तुम्ही पाणी त्यात टाकू शकता. आमच्याकडे पातळ लागतं त्यामुळे मी पातळ केलं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि खूप छान लागतं वरण. खूप छान लागतं भातासोबत पण. आणि इथे आमची समर्थासोबत माझी मस्ती चालू होती. काम उरकलं होतं त्यामुळे त्यासोबत थोडीशी मस्ती चालू होती माझी. बघा कशी करते ती येड्यागत. खूपच खोडकर झाली. आणि इथे असा होता माझा हा ब्लॉग. तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आहे आपला सरप्राईज ब्लॉग, हे विसरू नका. प्लीज सगळ्यांनी नक्की बघा. थँक्यू.